फर्स्ट ऑफ ऑल हॅलो एव्हरीवन, मी नेत्र, मी सोलापूर जिल्ह्यातून आले आणि इथला व्ह्यू खूप छान होता आणि खूप टीचर्स खूप छान होते. माझं फेवरेट सब्जेक्ट म्हणजे मॅथ आणि मॅथचे टीचर इतके छान भेटले मला. टीचर्सने इतके कोऑपरेट केले, माझे क्वेश्चन सॉल्व केले आणि सर प्रत्येक क्वेश्चनला विचारायचे की तुला समजलंय का नाही, तुला समजलं नाही तर अजून एकदा परत रिपीट, मला ते क्वेश्चन सॉल्व करून कसा सॉल्व करायचा ते जे शॉर्टकट ट्रिक्स फॉर्म्युले सगळे काही त्यांनी दिले. केमिस्ट्रीचे शिक्षक, फिजिक्सचे शिक्षक खूप छान होते. खरं तर मी माझं भाग्यच मानेल की मी इथे आले आणि थँक्यू JSPM आणि टीचर्स, त्यामुळे मला इथे यायचं संधी भेटली. थँक्यू सो मच. 12वीचा पेपर संपल्यावर क्रॅश कोर्स घ्यायचा कुठं ते माहीत नव्हतं. मग ह्या सोजल आहे ना, सोजलच्या ओळखीनं म्हणजे गोरे सरांचं कॉन्टॅक्ट भेटलं मला. मग गोरे सरचं कॉन्टॅक्ट भेटल्यावर सरांनी बोलवलं मला कुर्डवाडीला. सरांनी बोलवल्यावर गेलो कुर्डवाडीला. तिथं सरांनी सांगितलं की आपलं चांगलं इन्स्टिट्यूट आहे, परत कॅम्पस चांगलं आहे, शिकवणं चांगलं आहे. मग झालं सगळं. सोमवारी आल्यावर जरा वेगळंच वाटलं, कारण की पहिल्या दिवस परत कधी राहिलो नाही ना असं बाहेर. मग सर म्हणले काय होत नाही, नका टेन्शन घेऊ, बरं असं घरचे म्हणायचे राहायचं खायचं काय होतंय, शिक्षण कसं आहे. पण म्हणलं बघू आता गेल्यासारखं काहीतरी होईल. मग आलो, मग जेवण ते परत सगळ्यांनी सांभाळून घेतलं चांगलं. सर म्हणले काय नाही, पण सचिन सर आम्हाला चांगलं मोटिवेट केलं. सचिन सरांनी सांगितलं काय नाही, व्यवस्थित अभ्यास केला तर सगळं होतंय, टेन्शन घ्यायचं नाही कशाचं. सचिन सरांनी एक मोठ्या भावासारखं सांगितलं आम्हाला की टेन्शन घ्यायचं नाही, आपलं निवांत राहावा, व्यवस्थित अभ्यास करा. गोरे सरांनी परत सांभाळून घेतलं आम्हाला. झालं एवढं. सरांनी एकदम असं मोठ्या भावासारखं मार्गदर्शन केलं. काही पण अडचण आली तरी पण सांगत बोलले, त्यामुळे असं काही कमी पडलं असं आम्हाला तरी वाटत नाही. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं